बरं, त्याचा ठाणेश्वरांचा फटका तुम्ही मगाशी उल्लेख केला. ठाणेश्वरांची नाराजी नेमकी कशावर नाही? मग तुम्ही फार जवळनं पाहताय सत्ताधारी राजकारण मला वाटतं की सरकार. त्यांच्या बोलण्यातून आणि चर्चेतून त्यांच्या जवळच्या मित्रमंडळींच्या त्यांना काही कमिटमेंट्स केल्या होत्या. त्यांना असे म्हणतात की महाराष्ट्राच्या राजकारणात, महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांचा वापर केला गेला, हम्म, पैसे त्यांनीच लावले, बरं. असंही म्हटलं जातं. सत्य काय तथ्य काय ते त्यांना माहीत, हम्म, कारण आम्ही काही त्यांच्या पक्षात नाही किंवा जवळपासही नाही. हम्म, आणि त्यांना जी होती की कोणाची किती संख्याबळ असू दे, पण पुढचे खुर्चीचे मालक तुम्हीच. हम्म, नंतर ती खुर्ची बाजूची मिळाली, मुख्य मिळाली नाही. त्यामुळे त्यांच्या काही मनात सल निर्माण झाली असेल, त्यांना दुःख झालं असेल. त्यामुळे चेहऱ्यावरचं दुःख त्यांच्या झाकता येत नव्हतं, लपवता येत नव्हतं. ते बरं. दिसून महाराष्ट्रातील लोकांनी बघितलं. आणि त्यामुळं, आणि दुसरी गोष्ट अशी की महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला हिंदुत्ववादी 2 पक्ष नकोच आहे. हम्म, त्यामुळे पहिला टार्गेट स्वाभाविक आहे, ठाणेकर असणार. एकाचे 2 केलेत, दुसरा प्रबळ झाल्यावर त्याला संपवून टाकायचं हम्म. आहे, तो तर संपणार आहे, अशी भूमिका कदाचित असेल की महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी दुसरा पक्ष नको आहे. बरं, मग देवेंद्रजी फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची घेतलेली भेट आणि काल उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या 3 नेत्यांनी देवेंद्रजी यांची घेतलेली भेट, हिंदुत्व, मराठी, नेमका मुद्दा कशासाठी? की त्यांनाही संपवायचंय की दुसरा पर्याय तयार केला जातोय? देवेंद्रजी चाणाक्ष आहे. हम्म. सध्या त्यांच्या हातात संपूर्ण कंट्रोल आहे. हम्म. आणि सगळ्यांना कसं खेळवता येईल ते त्या सारीपाटावर सगळ्यांना सत्तेच्या खेळवण्याचं काम सुरू झालेलं आहे. प्रचंड बहुमत आहे. अनेकांना वाटतं की आपण आता काय करू शकतो, त्यामुळे जुळवून घेऊ, अशी काहींची भूमिका असेल. दुसरी भूमिका अशी आहे की मुंबई महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाचे काही अंतर्गत सर्वे आलेत, त्यावेळेस त्यांना वाटतं की राज ठाकरेंचा आधार हा उपयोगी पडेल, हाही असू शकतो. त्यामुळं मुलगी बघण्याचा कार्यक्रम एकदा होतो, पण आता हे 3दा झालेला आहे पोहे खाण्याचा कार्यक्रम. मुलगी बघायला जाऊन पहिल्यांदा पोहे देतात आमच्याकडे. आता आम्ही वाट बघतोय यांचं लग्न कधी जुळेल, पण बघून तर होत आहे. पण लग्नाची तयारी झाली आणि कदाचित 2-3दा बघणं सुरू आहे, म्हणजे मुलगी ती लक्षात आलेली आहे त्यांच्या की पसंत आहे, म्हणूनच जाणं येणं वाढलेलं आहे. आणि त्यातून तारीख ठरवायची आहे, फक्त आता तिथी काढायची आहे आणि ती तिथी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ठरेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.